नमस्कार. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक संकुल बीड मधील स्वातंत्र्यवीर सावरकर कनिष्ठ महाविद्यालय बीड इयत्ता 12वी सहकार या विषयाच्या प्रकरण क्रमांक 1 भाग 2 व्यवस्थापन समिती या तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. व्यवस्थापन समिती ही सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजातील सर्वात महत्त्वाची समिती मानली जाते. कारण सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज आहे, दैनंदिन कामकाज सांभाळण्याची जबाबदारी या व्यवस्थापन समितीची असते. प्रामुख्याने या व्यवस्थापन समितीचा अर्थ जर बघायचा झाला तर थोडक्यामध्ये सभासद आपले प्रतिनिधी निवडतात, त्यांना संचालक असं म्हणतात, आणि त्या संचालकांच्या समूहाला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. दुसऱ्या शब्दामध्ये ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपविण्यात आलेले असते त्या समितीला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. प्रामुख्याने सहकारी संस्थेचे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात आणि व्यवस्थापनाची जबाबदारी ही सहकारी संस्थेच्या सभासदांची असते. परंतु सहकारी संस्थेचे सभासद हे संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये विखुरलेले असतात, दूरवर ते वास्तव्यात असतात. त्यामुळे सभासदांना सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये लक्ष देणं किंवा भाग घेणं हे शक्य होत नाही, आणि म्हणून सहकारी संस्थेचे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात आणि ते निवडलेले प्रतिनिधी म्हणजेच संचालक होय, आणि या संचालकांचा जो समूह एकत्रितपणे तयार झालेला असतो त्यास व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. आणि सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी किंवा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी ज्या व्यवस्थापन समितीकडे असते त्या समितीलाच व्यवस्थापन समिती असे म्हटलेले आहे. व्यवस्थापन समितीची रचना सहकारी संस्थेची उपविधी असते. या उपविधीमध्ये या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या रचनेचा उल्लेख केलेला असतो किंवा समावेश केलेला असतो. सहकारी संस्थेच्या उपविधीमध्ये सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या रचनेबाबत ही तरतूद केलेली असते. सामान्यतः सहकारी संस्थेचे जे व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत हे व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रामुख्याने हे विषम अंकामध्ये असतात. आता विषम अंकामध्ये या व्यवस्थापन समितीचे सदस्य का असतात तर एखाद्या ठरावावरती समान मते पडल्यास तो ठराव किंवा प्रस्ताव हा अनिर्णित राहू नये म्हणून सहकारी संस्थेच्या या व्यवस्थापन समितीची जी सदस्य संख्या असते ती विषम अंकामध्ये असते. व्यवस्थापन समितीच्या सदस्य संख्या ही जास्तीत जास्त 21 पर्यंत असावी. साधारणतः व्यवस्थापन समितीची जी रचना असते ती पुढील प्रमाणे असते. सभासदांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात त्या प्रतिनिधींमधून एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते, दुसऱ्या एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड केलेली असते, आणि तिसरा एक सचिव म्हणून निवड केली जाते, आणि चौथा एक सहकारी संस्थेचा कोषाध्यक्ष म्हणून निवडला जातो. आणि सहकारी संस्थेच्या व्याप्तीनुसार सहकारी संस्थेच्या कार्याची जी व्याप्ती आहे त्यानुसार सहकारी संस्थेमध्ये जे विविध विभाग हे कार्यरत असतात त्या प्रत्येक विभागासाठी एक विभाग प्रमुख हा नेमला जातो. त्या विभागाचा एक प्रमुख नेमत असताना या व्यवस्थापन समितीचे जे सदस्य आहेत त्यामध्ये 2 सदस्य हे महिला सदस्य म्हणून हे निवडले जातात किंवा निवडावे लागतात. अशा प्रकारची ही व्यवस्थापन समितीची रचना सहकारी संस्थेमध्ये झालेली असते. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या किती असावी याबाबत उपविधीमध्ये नमूद केलेले असते किंवा उपविधीमध्ये त्याची तरतूद केलेली असते, सांगितलेले असते. परंतु सहकारी संस्थेच्या त्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य संख्येबाबत निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून देखील प्रसिद्धी पत्रकामध्ये त्याचा समावेश करून सदस्य संख्या हे सहकारी संस्थेला ठरवून देऊ शकतात. त्याच
सहकारी संस्थेची जी व्यवस्थापन समिती आहे, या व्यवस्थापन समितीची कार्य. आता व्यवस्थापन समितीची जी कार्य आहेत, ही व्यवस्थापन समितीची कार्य प्रामुख्याने सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला सहकारी संस्थेचे जे अधिमंडळ आहे, म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभा, हे अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा याला अधीन राहून व्यवस्थापन समितीला आपली कार्य पार पाडावी लागतात. सहकारी संस्थेची जी व्यवस्थापन समिती असते, या व्यवस्थापन समितीला अनेक कार्य पार पाडावी लागतात. ती कार्य कोणती, तर त्यामध्ये पहिलं जे कार्य आहे ते म्हणजे धोरणांची अंमलबजावणी करणे. सहकारी संस्थेची जी वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली असते, या वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्वोच्च अधिकार असतात आणि या सभासदांच्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेची ध्येय धोरणे ठरविली जातात. सहकारी संस्थेची जी ध्येय धोरणे आहेत, ही या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निश्चित केली जातात आणि मग या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निश्चित केलेली, ठरवलेली जी ध्येय धोरणे आहेत, ती ध्येय धोरणे त्याची अंमलबजावणी करणे हे व्यवस्थापन समितीचं कार्य आहे. म्हणजे व्यवस्थापन समितीला धोरणांची अंमलबजावणी करण्याचं काम हे करावे लागते. दुसरं जे कार्य आहे ते म्हणजे सभासदत्वास मान्यता देणे. आता सहकारी संस्थेचे सभासदत्व याला मान्यता देण्याचं कामही सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचं आहे. सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती आहे, या व्यवस्थापन समितीला सहकारी संस्थेच्या सभासदत्वास मान्यता देण्याचं काम करावं लागतं. आता सहकारी संस्थेचे सभासदत्व हे सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या व्यक्तींना दिले जाते आणि मग एखाद्या व्यक्तीने सहकारी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज केल्यास तो अर्ज सचिव, सहकारी संस्थेचा जो सचिव आहे, हा सचिव त्या अर्जाची छाननी करतो आणि सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या, सहकारी संस्थेचा सभासद होण्यास पात्र असलेल्या सभासदत्वाचे अर्ज व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये मंजुरीसाठी मांडतो आणि सचिवाने या व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये सभासदत्वाचे आलेले अर्ज त्याची मांडणी केल्यानंतर, सादर केल्यानंतर व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये त्या चर्चा होऊन, साधक बाधक चर्चा होऊन त्या व्यक्तीच्या आलेल्या अर्जांना, सभासदत्वाच्या अर्जांना मान्यता देण्याचं काम केलं जातं. साधारणतः सहकारी संस्थेकडे एखाद्या व्यक्तीने सभासदत्वासाठी जर अर्ज केलेला असेल, तर हा सभासदत्वाचा अर्ज संस्थेकडे दाखल झालेल्या तारखेपासून किमान 3 महिन्याच्या आत तो निकाली काढला पाहिजे. म्हणजे सभासदत्वाच्या अर्जावरती निर्णय देण्याचं काम हे 3 महिन्याच्या आतमध्ये सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला करावे लागते. आणि जर व्यवस्थापन समितीने जो काही निर्णय दिलेला आहे, तो निर्णय दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत त्या संबंधित व्यक्तीला त्या सभासदत्वाबाबत दिलेला जो निर्णय आहे, व्यवस्थापन समितीने घेतलेला जो निर्णय आहे, हा निर्णय कळवावा लागतो. थोडक्यामध्ये सभासदत्वास मान्यता देण्याचं काम हे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचं कार्य आहे, व्यवस्थापन समितीचं काम आहे. त्यानंतरचं जे कार्य आहे ते म्हणजे कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या नियुक्ती करणे किंवा नियुक्त्या करणे. सहकारी संस्थेच्या जी उद्दिष्टे आहेत, त्या सहकारी संस्थेच्या उद्दिष्टानुसार सहकारी संस्थेच्या कार्याची व्याप्ती असते आणि सहकारी संस्थेच्या कार्याच्या व्याप्तीनुसार सहकारी संस्थेचं जे कार्य आहे, या कार्याच्या व्याप्तीनुसार सहकारी संस्थेला आवश्यक काही कर्मचारी वर्गाची गरज असते आणि कर्मचारी वर्ग, कार्यालयामध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग यांची नियुक्ती करण्याचं काम या व्यवस्थापन समितीचं कार्य आहे. कारण सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीसाठी, सहकारी संस्थेच्या कार्यालयीन कामकाजासाठी सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज हे कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या मदतीने केलं जातं आणि मग हे कामकाज करण्यासाठी सहकारी संस्थेला जी कार्यालयीन कर्मचाऱ्याची गरज असते, ही गरज पूर्ण करण्यासाठी त्यांच्या नेमणुका केल्या जातात. या नेमणुका करण्यासाठी जाहिरात दिली जाते, जाहिरातीनुसार अर्ज मागवले जातात आणि त्या अर्जानुसार मुलाखतीद्वारे त्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या जातात. मग या जाहिरात देऊन त्या जाहिरात देऊन सहकारी संस्थेचं जे काही कार्य आहे, हे सहकारी संस्थेचं कार्य करण्यासाठी जो आवश्यक असणारा कार्यालयीन कर्मचारी वर्ग आहे, त्या कार्यालयीन कर्मचाऱ्याची मुलाखतीद्वारे निवड केली जाते, त्यांचे वेतन ठरविले जाते आणि त्यांना
जॉईन करून त्यांच्या मार्फत मग सहकारी संस्थेचं कामकाज हे केलं जातं. थोडक्यामध्ये व्यवस्थापन समितीची जी कार्य आहेत या व्यवस्थापन समितीच्या कार्यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे हे एक व्यवस्थापन समितीचं कार्य आहे. त्यानंतरचं जे कार्य आहे ते म्हणजे भाग भांडवलात वाढ करणे. सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रत्येक सहकारी संस्थेच्या आयुष्यामध्ये कार्यप्रणालीमध्ये भाग भांडवलास अत्यंत महत्व आहे. ज्या सहकारी संस्थेचं भाग भांडवल हे अधिक असतं त्या सहकारी संस्थेची अर्थक्षमता चांगली असते आणि ज्या सहकारी संस्थेची अर्थक्षमता चांगली असते किंवा सक्षम असते त्या सहकारी संस्थेशी इतर सहकारी संस्था किंवा इतर व्यक्ती काम करण्यास तयार असतात किंवा त्यांच्याशी व्यवहार करायला हे तत्पर असतात आणि म्हणून सहकारी संस्थेचं भाग भांडवल हे अधिक असलं पाहिजे आणि या भाग भांडवलामध्ये वाढ करण्याची जबाबदारी आणि कार्य हे व्यवस्थापन समितीला करावे लागते. सहकारी संस्थेच्या भागांची विक्री करून सहकारी संस्थेचं भाग भांडवल गोळा केलं जातं आणि भाग भांडवल विक्री करण्यासंदर्भामध्ये सहकारी संस्थेचे जे अधिमंडळ आहे या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भाग भांडवलात वाढ करण्याबाबत निर्णय घेतला जातो आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम हे सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती करत असते. मग व्यवस्थापन समितीला भाग भांडवल वाढ करण्यासाठी निबंधकाची मान्यता लागते आणि म्हणून व्यवस्थापन समिती निबंधकाची मान्यता घेऊन सहकारी संस्थेच्या भाग भांडवलात वाढ घडवून आणण्याचं काम किंवा कार्य हे व्यवस्थापन समिती करत असते आणि म्हणून भाग भांडवलात वाढ करणे हे व्यवस्थापन समितीचे एक कार्य आहे. त्यानंतरचं जे कार्य आहे ते म्हणजे निधीमध्ये वाढ करणे. प्रत्येक सहकारी संस्थेचा विकास हा सहकारी संस्थेकडे असणाऱ्या निधीवर अवलंबून असतो. सहकारी संस्थेकडे असणारं भांडवल किती आहे यावर अवलंबून असतो. सहकारी संस्थेची उद्दिष्टे जर साध्य करायची असतील तर ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणामध्ये सहकारी संस्थेकडे भांडवल असणे गरजेचे असते किंवा आवश्यक असते. भांडवलाशिवाय सहकारी संस्था कोणतंच उद्दिष्ट साध्य करू शकत नाही आणि म्हणून सहकारी संस्थेला भांडवल गोळा करणे म्हणजे सहकारी संस्थेचा जो निधी आहे त्या निधीमध्ये वाढ करावी लागते आणि मग ही निधीमध्ये वाढ करण्यासाठी म्हणजेच भांडवल गोळा करण्यासाठी सहकारी संस्था अनेक मार्गांचा वापर करते. प्रामुख्याने भागांची विक्री करणे म्हणजेच भाग भांडवल गोळा करणे, ठेवी स्वीकारणे, कर्ज घेणे, अनुदाने स्वीकारणे. एवढंच नव्हे तर सहकारी संस्थेकडला मिळणाऱ्या ज्या देणग्या आहेत या देणग्या स्वीकारणे अशा विविध मार्गांचा वापर करून सहकारी संस्थेची जी व्यवस्थापन समिती आहे ही व्यवस्थापन समिती या मार्गांचा अवलंब करून निधीमध्ये वाढ करण्याचं कार्य करते. म्हणून व्यवस्थापन समितीचं हे एक कार्य आहे. त्यानंतरचं जे कार्य आहे ते म्हणजे सेवकांच्या तक्रारींचे निवारण करणे. सहकारी संस्थेचा सेवक वर्ग म्हणजेच कर्मचारी वर्ग या कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी असतात. सहकारी संस्थेचं कामकाज करत असताना सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या असतात त्या समस्या म्हणजे सोडवण्यासाठी त्या समस्यांची पूर्तता करण्यासाठी सेवक वर्गाकडून व्यवस्थापन समितीकडे तक्रारी केल्या जातात, काही मागण्या केल्या जातात आणि मग सेवक वर्गांच्या ज्या तक्रारी आहेत किंवा मागण्या आहेत या मागण्या तक्रारी ऐकून घेणं, त्याकडे लक्ष देणं आणि सहकारी संस्थेच्या या सेवक वर्गांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करणे किंवा मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आणि ज्या समस्या आहेत सेवक वर्गांच्या समस्याबाबत आलेल्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी दूर करणं, त्या समस्या दूर करणं म्हणजे सेवकांच्या तक्रारींचे निवारण करणे. उदाहरणार्थ पगारवाढ असेल, बोनस असेल, सुट्ट्या असतील, रजा मंजुरी असेल, अशा अनेक मागण्या या सेवक वर्गांच्या कर्मचारी वर्गांच्या असतात आणि मग अशा प्रकारच्या असलेल्या या ज्या मागण्या आहेत या मागण्या पूर्ण करण्याचं काम या मागण्या संदर्भात किंवा तक्रारी संदर्भात आलेले जे काही अर्ज आहेत किंवा लेखी स्वरूपामध्ये ज्या मागण्या आलेल्या आहेत त्यांची पूर्तता करणं हे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक समितीचं कार्य आहे. त्यानंतरचं जे कार्य आहे ते म्हणजे सभासदांच्या तक्रारींचे निवारण करणे. सहकारी संस्थेचे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात आणि मग सहकारी संस्थेचे जे मालक आहेत या मालकांच्या या कर्मचाऱ्यांकडून काही योग्य सन्मान मिळत नसेल
तर त्यांची अपेक्षा असते की त्यांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे. सहकारी संस्थेच्या सभासदांना संस्थेबाबत काही माहिती हवी असेल किंवा कामकाजाबाबत व्यवस्थापनाबाबत काही माहिती हवी असेल तर ती माहिती मिळवण्यासाठी हा सभासद वर्ग सहकारी संस्थेच्या कार्यालयामध्ये जाऊ शकतो. आणि अशा वेळी जर सभासदांना या सेवक वर्गाकडून किंवा कार्यालयीन कर्मचाऱ्याकडून योग्य वागणूक दिली जात नसेल तर हे सभासद सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीकडे तक्रार करू शकतात आणि अशा तक्रारींचं निवारण करण्याचं काम हे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचं कार्य आहे किंवा काम आहे. भाग हस्तांतरण असेल, भाग हस्तांतरणास विलंब असेल, कर्ज मंजुरी असेल किंवा कमी लाभांश मिळालेला असेल किंवा अनावश्यक वजावटी असतील, अशा अनेक तक्रारी या व्यवस्थापन समितीकडे सभासद करत असतात आणि अशा तक्रारींचं निवारण करण्याचं काम हे सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती करते. म्हणून सभासदांच्या तक्रारींचे निवारण हे एक व्यवस्थापन समितीचं कार्य आहे. त्यानंतरचं जे कार्य आहे ते म्हणजे सभासदांचे हित रक्षण करणे, संरक्षण करणे. सभासदांचे हिताचं संरक्षण करणे हे व्यवस्थापन समितीचं कार्य आहे. सहकारी संस्थेचे सभासद असतात हे सहकारी संस्थेचे मालक असतात आणि सहकारी संस्थेतील जे सभासद असतात हे कमी उत्पन्न गटातील असतात. त्यामुळे त्यांची जी बचत आहे ही बचत सहकारी संस्थेमध्ये त्यांनी गुंतवलेली असते. त्यांचे आर्थिक हितसंबंध सहकारी संस्थेमध्ये हे गुंतविलेले असतात आणि मग अशा आर्थिक या हितसंबंधाचं संरक्षण करण्याची व्यवस्था ही सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची आहे किंवा अशा प्रकारचं सभासदांचं आर्थिक हित संरक्षण करणे हे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचं कार्य आहे. सहकारी संस्थेचा जो निधी आहे, सहकारी संस्थेचा योग्य लाभांश आहे, सहकारी संस्थेचा निधीची सुरक्षित गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा सर्व सभासदांची असते आणि या सभासदांच्या अपेक्षेला, विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेणं देखील हे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचं कार्य आहे. त्यानंतरचं जे कार्य आहे ते म्हणजे निवडणुकांचे आयोजन करणे. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची मुदत ही 5 वर्ष असते. म्हणजे व्यवस्थापन समितीचा जो कार्यकाल असतो हा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. दर 5 वर्षाने सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची निवड केली जाते आणि मग सहकारी संस्थेच्या निवडणुका या मुदत संपण्यापूर्वी त्या निवडणुका संदर्भामध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून मंजुरी घेणं, ती मुदत संपण्यापूर्वी त्यांच्याकडं तशा प्रकारचा अर्ज करणं आणि त्यांची मंजुरी घेऊन सहकारी संस्थेच्या ज्या दर 5 वर्षाने होणाऱ्या ज्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांसंदर्भामध्ये त्याचं आयोजन करणं, त्याचं व्यवस्था करणं, त्याचं नियोजन करणं ही सर्व कामे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीलाच करावी लागतात. म्हणून निवडणुकांचे आयोजन आणि नियोजन करणे हे व्यवस्थापन समितीचं एक कार्य आहे. त्यानंतरचं जे कार्य आहे ते म्हणजे सर्वसाधारण सभांचे आयोजन करणे. सहकारी संस्थेच्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा ह्या बोलावण्याची जबाबदारी एवढंच नव्हे तर या सभेचे नियोजन करणं, या सभांचे सूचना तयार करून ते सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक सभासदाला, प्रत्येक घटकाला ते सूचनापत्र पाठविणे आणि सहकारी संस्थेच्या आर्थिक वर्ष संपल्यानंतर अशा प्रकारची दरवर्षी बोलवण्यात येणारी जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे या वार्षिक सर्वसाधारण सभेचं नियोजन करणे, त्याचं आयोजन करणे एवढंच नव्हे तर त्या सभेचे झालेले जे कामकाज आहे त्या सभेच्या कामकाजाचं इतिवृत्त लिहून ते अध्यक्षाची स्वाक्षरी घेऊन ते कायम करणं ही देखील जबाबदारी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक समितीची आहे. सर्वसाधारण सभांचे आयोजन करणे हे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचं कार्य आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.